नमस्कार, आस्वाद कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण तिळगुळ चतुर्थी निमित्त आणि गणेश जयंती निमित्त तिळगुळाचे मोदक करणार आहे। अगदी आपण सोप्या पद्धतीने करणार आहे। आपण जी शुक्ल पक्षात येते चतुर्थी त्याच्यासाठी हा नैवेद्य करतो। आता आपण इथे तीळ घेतलेले आहेत, 1 वाटी भरून तीळ घेतलेत मी। ते व्यवस्थित भाजून घ्यायचे। बघू शकता तुम्ही तीळ आपले आता भाजत आलेले आहेत। त्यात आपण काढून घेऊ। तीळ भाजल्यानंतर आपण खोबरं भाजून घेतोय। अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलंय, खोबऱ्याचा किस करून घेतलाय आपण। अगदी 1 ते 2 मिनिटं आपण परतून घेणार आहे खोबरं। खूप लालसर करायचं नाहीये। ते पण आता आपण काढून घेऊ। आपण जे मगाशी तीळ भाजून घेतले ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतोय। अर्धे तीळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत, अर्धे तसेच ठेवलेत। त्याच्यानंतर आपण गूळ घेतलाय। गूळ आपण अर्धी वाटी घेतलाय। हे मिश्रण आता आपण मिक्सरला पल्स मोड वरती फिरवून घेतलंय। बघू शकता तुम्ही जाडसर वाटून घेतले आपण। त्याच्यानंतर खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे जो आपण भाजून घेतला होता, आणि वेलची पावडर टाकायची। वेलची पावडर मी साखर टाकून वाटलेली आहे, त्याच्यावर मी अर्धा चमचा घेतले इथे। त्यात आपण बारीक करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपलं मिश्रण झालेलं आहे। ते आता एका बाउल मध्ये आपण काढून घ्यायचे। हे मिश्रण व्यवस्थित बाउल मध्ये काढून घ्यायचे आणि एकसारखं करून घ्यायचंय। त्याच्यामध्ये मगाशी जे आपण तीळ ठेवले होते ते आपण मिक्स करून घेणार आहे। या पद्धतीने आपलं आता मिश्रण तयार झालेलं आहे। जे आपण सारण केले मोदकासाठी ते आपलं तयार झालेलं आहे। आता आपण मोदकासाठी पारी तयार करून घेऊ। त्याच्यासाठी मी मैदा घेतलाय 1 पेला भरून। त्याला आपण 2 चमचे तूप घेतलंय। तूप गरम करून टाकले आणि चवीनुसार मीठ टाकले। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तूप गरम होतं म्हणून आपण चमच्याने मिक्स करून घेतोय। आता याच्यामध्ये जसं लागेल तसं आपण पाणी टाकणार आहे आणि घट्ट असं पीठ मळून घेणार आहे। पीठ थोडं कडकच आपण मळून घ्यायचंय। कडक पीठ मळल्यामुळे व्यवस्थित मोदकाला कळ्या पडतात। आणि आता आपण तळणीचे मोदक करतोय त्याच्यामुळे आपण मैदा वापरला इथे। बघू शकता तुम्ही आपलं पीठ आता मळून झालेलं आहे व्यवस्थित। 10 मिनिटांसाठी आता आपण ठेवून देणार। आता आपलं सारण तयार आहे, पिठाचा गोळा तयार आहे। त्याच्यात आपण मोदक करून घेऊ। पीठ व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचंय। त्याचा छोटा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि पारी लाटून घ्यायची आहे। खूप जाड नाही आणि खूप पातळ पण नाही करायची। बघू शकता तुम्ही मीडियम साईजची आपण पारी लाटून घेतलेली आहे।
त्याच्यामध्ये आता आपण सारण भरून घेऊया। सारण तुमच्या आवडीने कमी जास्त तुम्ही भरू शकता। आता आपण पारीला कळ्या पाडून घेतोय। व्यवस्थित 2 बोटांच्या साहाय्याने आपण कळ्या पाडून घ्यायच्यात। जर तुम्हाला मधलं मिश्रण कोरडं वाटत असेल तर साईडला पारीला आपण दुधाचा हात लावून घ्यायचा आहे, जेणेकरून पारी व्यवस्थित चिटकेल आणि तळताना मोदक सुटणार नाही। बघू शकता तुम्ही, या पद्धतीने आता आपण मोदक तयार करून घेतलाय। या पद्धतीने आता आपण सगळे मोदक तयार करून घ्यायचे। आपण तेल तापवून घेतलेले, मीडियम गॅसवरती आपण मोदक तळणार आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाहीये। मीडियम गॅसवरती आपण मोदक तळून घेतोय आता। या पद्धतीने आपण सगळ्या बाजूने मोदक तळून घेतोय। बघू शकता तुम्ही, आपला मोदक आता तळून झालेला आहे। तो आपण काढून घेऊ। या पद्धतीने उरलेले मोदक पण तळून घेऊ। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।